नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत ग्रुप सी म्हणजे गट क मुख्य परीक्षा 2023 घेण्यात आलेली होती. टेक्निकल असिस्टंट आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदांसाठीची जी महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या अपडेटबद्दल. पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023साठी गुणपत्रक, स्कॅन, उत्तरपत्रिका आणि गुणांच्या फेरपडताळणीबाबत म्हणजेच रिटोटलिंगबाबत जाहीर करण्यात आलेलं आहे. यानुसार जाहिरात पाहू शकता. दुय्यम निरीक्षक गट क राज्य उत्पादन शुल्क, त्याचबरोबर तांत्रिक सहाय्यक गट क यानुसार जे जाहिराती आहेत, 2 पदे आहेत, त्याबद्दलची माहिती आहे. पाहू शकता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक गट क राज्य उत्पादन शुल्क जाहिरात क्रमांक 111/2023 आणि तांत्रिक सहाय्यक गट क जाहिरात क्रमांक 111/2023 या संवर्गांची अंतिम निकाल दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार प्रस्तुत परीक्षास उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आणि स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यांमधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील व्ह्यू या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत. ते चेक केले जाऊ शकतात अधिकृत वेबसाईटद्वारे. तसेच गुणांच्या फेरपडताळणीबाबत म्हणजेच रिटोटलिंगबाबत करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेब लिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. यामध्ये पाहू शकता. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीजवर क्लिक केल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता इथे जे ऑनलाईन फॅसिलिटीजचं ऑप्शन आहे याच्यामध्ये रिटोटलिंग ऑफ मार्क्सचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यावर क्लिक केलं जाऊ शकतं. त्यानंतर जी पुढची लिंक ओपन होईल यामध्ये पाहू शकता उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करायची आहे. पाहू शकता इथे जे एक्झाम आहे त्या एक्झामची सिलेक्शन करायचं आहे. ग्रुप सी साठीचं किंवा ग्रुप बी साठीचं जे ऑप्शन येतील त्यामधून. त्यानंतर परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉग इन करायचं आहे. यानंतर रिटोटलिंग संदर्भातील लिंकवर क्लिक करायचं आहे. पुढच्या प्रोसेसमध्ये गुणपत्रकातील पडताळणी करावायची असलेल्या विषयाची निवड करून सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर सेवा शुल्कासह वेध शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. गुणांच्या फेरपडताळणीकरता सदरची वेब लिंक 4 मे 2024 पासून ते 13 मे 2024 पर्यंत उपलब्ध राहील. यानुसार कार्यपद्धतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरता अर्ज करताना कोणती तांत्रिक अडचण असेल तर टोल फ्री नंबर किंवा मेल ID वर संपर्क साधला जाऊ शकतो. म्हणजेच उद्यापासून जी लिंक आहे ती ओपन होईल आणि त्याद्वारे जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे सिलेक्शन करून त्या पद्धतीने रिटोटलिंगसाठी अप्लाय केलं जाऊ शकतं. या पद्धतीने महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. चेक केलं जाऊ शकतं. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 अंतर्गत. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.